स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी शिवजयंती जन्मभूमी शिवनेरी गडावर मोठ्या उत्साहात साजरी होतीये। हजारो आणि लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत बाल शिवाजी महाराजांच्या जन्म सोहळ्याचा हा ऐतिहासिक क्षण आता थोड्याच वेळात अनुभवला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता काही वेळापूर्वीच दाखल झालेले आहेत। आपण दृश्यांमध्ये सध्या जे पाहतो आहोत ही दृश्य ही मुंबईतली आहेत, शिवाजी पार्क परिसरातली आहेत, ज्या ठिकाणी राज्यपाल देखील दाखल झालेले आहेत। मुंबईच्या महापौर सुद्धा काही वेळापूर्वी दाखल झाल्याचं दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत। पालिका आयुक्त देखील सोबत आहेत। राज्यपाल आचार्य देवव्रत, मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे देखील दृश्यांमध्ये आपल्याला दिसतायत। पालिका आयुक्त भूषण गगराणी देखील आहेत आणि या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतल्या दादर इथल्या शिवाजी पार्क इथे अभिवादन केलं जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जाणार आहे आणि त्याचीच ही लाईव्ह थेट दृश्य आपण सध्या पाहतो। संपूर्ण राज्यभरामध्ये शिवजयंतीचा आज मोठा उत्साह पाहायला मिळतोय। राज्यातल्या विविध भागांमध्ये अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विविध समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। काही ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण सध्या ही दृश्य जी पाहतो आहोत ही मुंबईतली दृश्य आहेत। दादरमधल्या शिवाजी पार्क परिसरातली ही दृश्य आहेत। राज्यपाल आचार्य देवव्रत काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या सोबत मुंबईच्या महापौर रितू तावडे देखील आहेत। पालिका आयुक्त भूषण गगराणी हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। शिवाजी पार्क परिसरामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जाईल। आजचा दिवस शिवप्रेमींसाठी, शिवभक्तांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा, महत्त्वाचा आणि मोठा दिवस। राज्यपाल आचार्य देवव्रत आणि महापौर रितू तावडे यांच्याकडून आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केलं जाणार आहे। आपण त्याचीच ही लाईव्ह दृश्य सध्या पाहतो। राज्यपालांकडून आणि महापौरांकडून शिवरायांना अभिवादन केलं जाईल। तर तिकडे किल्ले शिवनेरीवर सुद्धा थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं आगमन होणार आहे। काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आगमन किल्ले शिवनेरीवर झालेलं होतं। आपण त्याची दृश्य देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली होती। मात्र आता आपण ही लाईव्ह आणि थेट दृश्य जी पाहतो ती मुंबईतली दृश्य आहेत, शिवाजी पार्क परिसरातली दृश्य आहेत, ज्या ठिकाणी राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं जात आहे। जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषानं सध्या संपूर्ण राज्य दुमदुमलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला जातो आहे। फक्त राज्यभरातच नाही तर देशातल्याही विविध भागांमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात, आनंदात, जल्लोषात साजरी केली जात असते। सध्या आपण ही जी दृश्य पाहतो आहोत ती मुंबईतली दादर परिसरातली दृश्य आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला राज्यपाल आचार्य देवव्रत आणि महापौर रितू तावडे यांच्याकडून अभिवादन केलं जात आहे।
ही लाईव्ह दृश्य, थेट दृश्य मुंबईतील दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातली ही दृश्य आहेत. छत्रपती शिवराय यांना राज्यपालांकडनं, महापौरांकडनं अभिवादन केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्तुतीपर गाणी सुद्धा गायली जात आहेत. आपण ती गाणी सुद्धा ऐकतो सध्या. आणि राज्यातल्या विविध भागांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राज्यपालांच्या हस्ते आता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जात आहे. आपण लाईव्ह दृश्य त्याची पाहतो सध्या लोकशाही मराठीवर. ढोल ताशाचा गजर एकीकडे सुरू आहे. तुतारीचा आवाज परिसरातलं वातावरण जे आहे ते भारून टाकतोय. आणि अत्यंत जल्लोषात, आनंदात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं जात आहे. ही आपण लाईव्ह दृश्य सध्या पाहतो आहोत मुंबईतली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे. राज्यपालांच्या हस्ते हा पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यात आलेलं आहे. पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे. महापौर रितू तावडे यांनी सुद्धा छत्रपती शिवरायांना अभिवादन केलेलं आहे. लाईव्ह दृश्य, थेट दृश्य मुंबईतली छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातली. महापौर रितू तावडे आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार हे मान्यवर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी म्हणून या ठिकाणी दाखल झालेले आहेत. राज्यपालांनी काही वेळापूर्वीच महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केलं, पुष्पहार अर्पण केलेला आहे. महापौरांनी सुद्धा महाराजांना अभिवादन केलेलं आहे. संपूर्ण देशभरात, राज्यभरामध्ये शिवजन्मोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे. अत्यंत भारलेलं वातावरण संपूर्ण राज्यात सध्या पाहायला मिळतंय. छत्रपती शिवरायांचा जयघोष केला जातोय. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषानं संपूर्ण राज्यभरामध्ये सध्या शिवप्रेमी, शिवभक्त
जयघोष करताय. आणि यानंतर आपण आता ही दृश्य जी पाहतो आहोत ती किल्ले शिवनेरीवरची दृश्य आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांचंही किल्ले शिवनेरीवर आगमन होईल. काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आगमन किल्ले शिवनेरीवर झालेलं होतं आणि किल्ले शिवनेरीवरचा हा शिवजन्मोत्सवाचा जो सोहळा आहे हा आता थोड्याच वेळात सुरू होईल. किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांची, शिवप्रेमींची मोठी गर्दी काल दिवसभरापासूनच झाल्याचं आपण पाहिलेलं होतं. ही दोन दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो. स्क्रीनच्या डावीकडचं जे दृश्य आहे ते मुंबईतलं आहे, दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातलं आहे, ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे. महापौर आणि राज्यपालांकडनं राज्यपालांनी पुष्पहार देखील अर्पण केलेला आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन देखील केलेलं आहे. स्क्रीनच्या उजवीकडची दृश्य किल्ले शिवनेरीवरची लाईव्ह दृश्य आहेत, थेट दृश्य आहेत. शिवप्रेमींची मोठी गर्दी आपल्याला किल्ले शिवनेरीवर सध्या पाहायला मिळते आणि आत्ताच आपण बघतो आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काही वेळातच किल्ले शिवनेरीवर आगमन होईल. ते दाखल होतील किल्ले शिवनेरीवर आणि त्यानंतर शिवजन्मोत्सवाचा जो सोहळा आहे त्या सोहळ्याला सुरुवात केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय चा जयघोष सध्या सुरू आहे किल्ले शिवनेरीवर आणि खरं तर संपूर्ण राज्यभरातच ठिकठिकाणी शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जात आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज सकाळपासूनच आपण या सगळ्या सोहळ्यांची लाईव्ह आणि थेट दृश्य लोकशाही मराठीवर पाहतो आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.